परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। शासनाने 24 तास सेवा देण्यासाठी नेमलेले डॉक्टर प्रत्यक्षात फक्त सकाळी 2 ते 3 तास रुग्णालयात थांबून उर्वरित वेळेस गायब होत असल्याचा गंभीर आरोप होतोय। त्यामुळे रुग्णालयाचा संपूर्ण कारभार डॉक्टरांच्या ऐवजी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालत असल्याचं वास्तव समोर येत आहे। करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामीण रुग्णालयात जेऊर परिसरातील 22 गावातून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात, पण डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तासनतास वाट पाहावी लागते, तर अनेकांना उपचार न मिळताच परत जावं लागतं। त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप केला जातोय। या गंभीर प्रकाराची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर तसेच आरोग्य उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर प्रशासन जागे झालं असून काही डॉक्टर आता 2-2 दिवस ड्युटीवर थांबताना दिसत आहेत। मात्र यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, तक्रार झाली म्हणूनच नियम पाळायचे का? आतापर्यंत अनेक दिवस डॉक्टरांनी पूर्ण वेळ ड्युटी केली नाही आणि आता 2-2 दिवस ड्युटी करणं म्हणजे महिन्यातून फक्त 8 दिवस ड्युटी करून 30 दिवसाचा पगार घेतला जातोय। तर त्या काळात शासनाच्या पगारावर चाललेला हा एक प्रकार म्हणजे थेट शासनाची फसवणूक नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे विचारतायत। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच जेऊर ग्रामीण रुग्णालयात 24 तास डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित राहतील याची हमी प्रशासनाने द्यावी। आता सर्वांचे लक्ष प्रशासनाकडे लागलंय। जेऊर ग्रामीण रुग्णालयातील हा बेजबाबदार कारभार थांबवण्यासाठी प्रशासन कडक कारवाई करणार का, की पुन्हा एकदा हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न होणार? आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।